कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. केंद्र सरकारनं अटल पेन्शन योजना 2031 पर्यंत वाढवली आहे. सूक्ष्म जीवांच्या चालींचं अचूक अनुकरण करणारं रोबोटिक मॉडेल विकसित झालंय. बांगलादेश पाकिस्तानच्या मार्गावर चाललेला आहे, तर नवी मुंबई विमानतळ अटल सेतू आणि कोस्टल रोडशी जोडलं जाणार आहे. EPFO यांच्या डिजिटल सेवांमध्ये सुधारणा करण्याची तयारी करते, तर बांगलादेशला भारतात खेळावंच लागणार आहे. वाढत्या ट्रोलिंगवर वरुण धवन स्पष्टच बोललाय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 22 जानेवारी वार गुरुवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे अटल पेन्शन योजनेची. केंद्र सरकारनं सरकारच्या लोकप्रिय पेन्शन योजना म्हणजेच अटल पेन्शन योजनेला मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. केंद्र मंत्रिमंडळानं सरकारच्या प्रमुख अटल पेन्शन योजनेला 2030 ते 31 या आर्थिक वर्षापर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. तसंच प्रचारात्मक, विकासात्मक उपक्रम आणि गॅप फंडिंगसाठी आर्थिक मदत वाढवण्यासही मान्यता दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एक औपचारिक अधिसूचना जारी करण्यात आली, ज्यामध्ये सरकारनं या पेन्शन योजनेचा कालावधी 2030-31 पर्यंत वाढवला. असंघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये प्रवेश वाढवण्यासाठी जागरूकता आणि क्षमता बांधणीसारख्या उपक्रमांना सरकारी पाठिंबा देणं सुरू राहील. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे रोबोटिक मॉडेलची. द्रव माध्यमातनं सूक्ष्मजीव हालचाली कशा करतात, त्यामागे भौतिक तत्व कोणती आहेत आणि त्या हालचाली कृत्रिमरित्या निर्माण करता येतील का, याबाबत IIT मुंबई आणि IIT मंडी इथल्या संशोधकांनी महत्त्वपूर्ण संशोधन केलंय. संशोधकांनी यातून सूक्ष्मजीवांच्या रन अँड टंबल या वैशिष्ट्यपूर्ण गतीचं हुबेहूब अनुकरण करणारं आणि स्वयंस्फूर्तीनं हालचाल करणारं पहिलं रोबोटिक मॉडेल विकसित केलंय. रोबोटिक प्रणालीमध्ये कोणतीही जलगतिक परस्पर क्रिया नसताना सुद्धा सूक्ष्मजीवांप्रमाणेच रन अँड टंबल अशा अवस्था नैसर्गिकरित्या निर्माण होतात. त्यातूनच लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत सजीवांनी विकसित केलेल्या अशा कार्यक्षम हालचालींचं अनुकरण करण्याला बायोमिमिक्री किंवा जैव अनुकरण म्हणतात. या तत्वाचा वापर करत संशोधकांनी रोबोटिक प्रणाली विकसित केली असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आता रोबोटिक प्रणालीमुळे स्वयंप्रेरित सूक्ष्म यंत्र विकसित करण्याच्या दिशेनं नवं दालन खुलं झालंय. भविष्यात आरोग्य क्षेत्रात औषध पोचवणारी सूक्ष्मयंत्र, कृत्रिम जीव प्रणाली आणि ॲक्टिव्ह मॅटरवरील संशोधनासाठी हे निष्कर्ष अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. सूक्ष्मजीवांच्या हालचालींमागील मूलभूत भौतिकशास्त्र समजून घेण्याच्या दृष्टीनं हे संशोधन मैलाचा दगड ठरतंय, असं तज्ज्ञांचं मत आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात पाकिस्तानची. पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेश सैन्यात आता धर्माचा समावेश करण्यात आलेला आहे. यासाठी एक विशेष युनिट तयार करण्यात आलेलं आहे. लष्कर प्रमुख वकार उज जमान यांनी आंतरराष्ट्रीय इस्लामिक संस्थेची पायाभरणी केली आहे. त्याचं प्राथमिक कार्य सैनिकांना धार्मिकदृष्ट्या प्रशिक्षित करणं आहे. 1971 मध्ये बांगलादेशच्या स्थापनेनंतर स्थापन झालेलं हे पहिलंच युनिट आहे. सैनिकांना धार्मिकदृष्ट्या कट्टरपंथी बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. आंतरराष्ट्रीय इस्लामिक संस्था ढाकाच्या पूर्वेकडील जलसिरी इथं स्थापन करण्यात आलेली होती आणि आता लष्करानं ती राष्ट्रीय शिक्षण व्यवस्थेत समाविष्ट केली आहे, जी अलीकडेच बांगलादेशात लागू करण्यात आली आहे. बांगलादेश सैन्यात एकूण 1,70,000 सैनिक आहेत. त्या व्यतिरिक्त निमलष्करी दलांमध्ये 6,80,000 सैनिक आहेत. बांगलादेश सैन्य हे दक्षिण आशियातील 4थ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं लष्करी दल आहे. चीन, भारत आणि पाकिस्तान नंतर
बांगलादेशमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं लष्करी अस्तित्व आहे. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या प्रकल्पाची. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतू प्रकल्पामुळे लक्षणीय दिलासा मिळालाय. तर सिडकोनं आता हा पूल त्यांच्या कोस्टल रोडला जोडण्याचा निर्णय घेतलाय. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून सिडको गव्हाण इथल्या गावातील शिवाजीनगर इंटरचेंजरवर 6 रॅम्प्स बांधणार आहे, ज्यामुळे उरण, पनवेल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, JNPA आणि राजधानी मुंबईमधली वाहतूक ही सुरळीत होण्यास मदत होईल. आता सिडकोनं कोस्टल रोडच्या कामाला गती दिली आहे, त्यामुळे शिवाजीनगर कनेक्टरद्वारे आवश्यक जोडणी पूर्ण करण्यासाठी 6 रॅम्प्स बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. CRZ प्राधिकरणानं त्यांना अटींसह मान्यता दिली आहे. पुढील कारवाईसाठी ते केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडे पाठवण्यात आलंय. पॉडकास्टची 5वी बातमी आहे EPFOची. EPFO त्यांच्या डिजिटल सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करत आहे. त्यांची वेबसाईट आणि सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहेत. यामध्ये एक नवीन पोर्टल, AI आधारित भाषांतर साधन आणि अनेक नवीन वैशिष्ट्य समाविष्ट असणार आहेत. EPFOनं अलीकडेच पैसे काढण्याचे नियम शिथिल केले आहेत आणि तसंच UPI कार्यक्षमताही सुरू केली आहे. अशा वेळी हा बदल करण्यात येतोय. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. बांगलादेश क्रिकेट मंडळानं कितीही धमक्या दिल्या तरीही ICC ही आपल्या निर्णयावर ठाम राहिली आहे. पूर्वनियोजित कार्यक्रम आणि वेळापत्रकानुसारच बांगलादेशला भारतातील साखळी सामन्यात खेळावंच लागेल असा निर्णय ICCनं बैठकीत घेतलाय. ICCच्या कार्यकारी मंडळाची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली, त्यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षिततेच्या कारणावरनं भारतातील सामने हे श्रीलंकेत हलवावे असा तगादा बांगलादेशनं लावला होता, परंतु त्यास ICCनं थारा दिला नाही. सर्व बाबतीतली सुरक्षा पाहणी आणि तटस्थ पडताळणी केल्यानंतर बांगलादेश खेळाडू, प्रसिद्धी माध्यम आणि त्यांच्या मंडळातील पदाधिकारी यापैकी कुणालाही भारतात धोका नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं ICCनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. पॉडकास्टची शेवटची बातमी अभिनेता वरुण धवनची. अभिनेता वरुण धवन आपल्या आगामी चित्रपट बॉर्डर 2च्या प्रदर्शनाआधीच सोशल मीडियावर वाढलेल्या ट्रोलिंगवर स्पष्टतेनं बोललाय. बॉक्स ऑफिसवर चाहत्यांच्या अपेक्षा आणि सोशल मीडियावर होत असलेल्या टीका या पार्श्वभूमीवर त्यानं भाष्य केलंय. वरुण म्हणालाय, या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी फार महत्त्वाच्या नाहीयेत. मी नेहमी चांगले चित्रपट करण्यावर लक्ष केंद्रित करतो. या सगळ्या गोष्टी घडत राहतात. माझ्यासाठी फॉलोअर्स किंवा सोशल मीडियाची चर्चा फार महत्त्वाची नाहीये. जेव्हा प्रेक्षक थिएटरमध्ये जातात तेव्हा सगळं विसरतात. त्यांना फक्त मनोरंजन हवं असतं. मी नेहमी कामावर विश्वास ठेवतो. माझं काम बोलतं, असं तो म्हणालाय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.